अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाउंडेशन टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. विराज जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. यानंतर बक्षीस समारंभ आपण कंटिन्यू करणार आहे. विनर्स लिस्ट फुटबॉल 2024 अंडर 11 रनर अप प्लेस्को वॉरियर्स संघ सौरभ प्लेस्को वॉरियर्स संघ आपणास विनंती आहे. अंडर 11 फुटबॉल रनर अप प्लेस्को वॉरियर संघाने व्यासपीठावरून येऊन आपला सन्मान घ्यायचा आहे. प्लेस्को वॉरियर्स सेकंड दोनच प्राइज. प्लेस्को वॉरियर्स अंडर 11 टीम रनर अप. मान्यवरांना विनंती आहे व्यासपीठावर यायचे. अंडर 11 फुटबॉल रनर अप प्लेस्को वॉरियर्स. मान्यवरांना विनंती आहे व्यासपीठावर यायचे. सर्व मान्यवरांना अंडर 11 फुटबॉल प्लेस्को वॉरियर्स. अंडर 11 विनर फुटबॉल हॅलो अंडर 14 टीम पण तयार राहायचे. अंडर 18 टीम पण तयार राहायचे. अंडर 11 विनर निसर्ग किरण. थांबा जरा 2 मिनिट. निसर्ग किरण प्लेस्को वॉरियर रनर अप अंडर 11. चालू राहू तिकडं माईक घ्या माईक. हॅलो डीजे धन्यवाद. चेंडू द्या आणि या माईकचा तुम्ही आवाज थोडा वाढवा जास्त करा. हॅलो अंडर 11 विनर निसर्ग किरण. हॅलो माईक चेक आवाज करायचा. फुटबॉल अंडर 11 टीम निसर्ग किरण. हॅलो माईक चेक 1 2 3 4. हॅलो धन्यवाद. समोर जी मंडळी आहे ना विनंती आहे इथे समोर विनंती आहे. मान्यवर आहेत त्यांना विनंती आहे की स्टेजच्या बॉक्सच्या बाजूला उभे राहा. सामना चालू करून घ्यायचा आहे. अंडर 14 डीजे धन्यवाद. तुम्ही डीजे आता गाणी लावू नका कारण आतमध्ये फायनल सुरू होतीये. मंचावरती बक्षीस वितरण आहे तर मच्छिंद्र सर आणि मी दोघांचं काम सुरू राहील. अंडर 14 चला धन्यवाद. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. अंडर 14 थर्ड प्राइज रोजलँड रेसिडेन्सी. अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाउंडेशन विरोधामध्ये विराज जगताप असा फायनलचा मुकाबला मित्रांनो या ठिकाणी. थर्ड प्राइज अंडर 14 रोज रेसिडेन्सी नाही. रोज रेसिडेन्सी नाहीये. रोज रेसिडेन्सी यावरती अंडर 14 थर्ड प्राइज रोज रेसिडेन्सी. लेट्स प्ले.
अंडर 14 सेकंड प्राइज. पहिला चेंडू घेऊन आलाय तो म्हणजे अंडर 14 सेकंड प्राइज. इकडे घे, इकडे इकडे या. ए, इकडे या. डिकी यावेळेस आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय गणेश पार्क सोसायटी अंडर 14 रनर अप गणेश पार्क. चेतन शिंदे स्ट्रायकिंग एंडला उभा असेल. पिंपरी सौदागर नगरीमधील सर्वात उत्कृष्ट खेळाडू मित्रांनो, खऱ्या अर्थानं स्ट्रायकिंग एंडला अजिंक्य बीसी स्पोर्ट्स फाउंडेशनचा आपल्याला पाहायला मिळेल. प्लेस्को 2024 वर्ष तिसरे. गाव हाफ मधील फायनल मित्रांनो आपल्या भेटीला आलाय. या ठिकाणी दुसरा चेंडू असेल. काय घडतंय? चेंडू मात्र सुरेख खेळून दिलाय समोरच्या दिशेने. चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार. चौकार 4 अंडर 14 विनर. इकडून यायचे. डीजे नका वाजवू. उजव्या बाजूने चढायचे, डाव्या बाजूने खाली उतरायचे. डीजे तुम्ही सॉंग्स ट्रॅक कुठलेही प्ले करू नका. सुरेख चौकार आपल्याला पाहायला मिळाला. चेतन शिंदे. चला या साईडने यायचे. अंडर 14 विनर यस संकुल. टीम यस संकुल विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. अंडर 14 विनर यस संकुल. चेतन शिंदे आणि अनिकेत काटे या दोघांची जोडी मित्रांनो मैदानावरती. यावेळेस काय घडतंय आपण पाहतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार खेळलाय चेतन. परत एकदा उभा असेल. इथे काय बिरकावून दिलाय परंतु एक धाव डिक्लेअर असेल. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव मध्ये एका धाव्याने धावफलकावरती वाढ. 6 धावा धावफलकावरती असतील. जवळपास 10 स्पोर्ट्स खऱ्या अर्थाने मित्रांनो प्लेस्कोच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. थर्ड प्राइज अंडर 18 थर्ड. अंडर 18 या ठिकाणी आपण पाहतोय मिस टाइम फटका आहे परंतु चेंडू सरळ जाईल मिडल ऑफ द बॅट. वर्धमान हाइट्स अंडर 18 थर्ड प्राइज वर्धमान हाइट्स. मिड विकेटच्या दिशेने षटकार साधावा. चेतनच्या बॅट मधून सुरेख फटका आहे. लाजवाब. अगदी पहावा आणि वर्धमान हाइट्स अंडर 18 एवढं सुंदर. थर्ड प्राइज. कॅप्टननी उभं राहायचे, बाकीच्या टीमनी खाली बसायचे. अंडर 18 थर्ड प्राइज वर्धमान हाइट्स. यावेळेस काय परत एकदा बॅक टू बॅक सेकंड षटकार येतोय चेतनच्या बॅट मधून. धावफलकावरती अंडर 18 सेकंड प्राइज. चला इकडे या साईडने उतरायचे. अंडर 18 सेकंड प्राइज विनर रनर अप सिल्वर. 18 एका षटकानंतर 18 सिल्वर. कर्णधारांनी उभं राहायचे, बाकी टीमनी खाली बसायचे. चला लवकर. अंडर 18 अजिंक्य रनर अप स्पोर्ट्स सिल्वर. फाउंडेशन विरोधामध्ये विराज जगताप. असा सामना मित्रांनो आपल्या भेटीला आलाय. इथे काय घडतंय? अनिकेत काटे आणि चेतन शिंदे. चेतनच्या अंगावरती जवळपास 10 नंबरची जर्सी आहे आणि अंडर 18 विनर किंगस्टन एव्हेन्यू. किंगस्टन एव्हेन्यू अंडर 18 विनर फुटबॉल किंगस्टन एव्हेन्यू. अनिकेत या ठिकाणी बाद होईल. विनर्स लिस्ट फॉर पेंटबॉल 2024. डान्स कॉम्पिटिशन 9 to 13 years. सेकंड रनर अप माही चंदानी. माही चंदानी 9 to 13 years रनर अप. विनर लिस्ट फॉर पेंटबॉल 2024. थर्ड प्राइज रिद्धी निलोसे टीम सी. रिद्धी निलोसे टीम सी. पेंटबॉल रिद्धी निलोसे पेंटबॉल. थर्ड प्राइज रिद्धी निलोसे टीम सी.
रनर अप सोमनाथ टीम बी. रनर अप पेंटबॉल 2024 सोमनाथ टीम बी. सोमनाथ. विनर तुषार काटे टीम ए. तुषार काटे टीम ए विनर पेंटबॉल 2024. विनर लिस्ट फॉर पेंटबॉल 2024 तुषार काटे टीम ए. पेंटबॉल विनर. चालू द्या ना तुमची. बोला ना तुम्ही. थांबते तुमच्यासाठी. पंची पाकिटे चॅम्पियनचा बोर्ड. अंडर 9 बॅडमिंटन. अंडर 9 बॅडमिंटन. टेबल टेनिस 17 years and above men's. First winner योगेश देवांगन. योगेश देवांगन. दोन षटकानंतर विनर सव्वीस लिस्ट धावा. बॅडमिंटन अंडर 9 ची पाकिट. बॅडमिंटन अंडर 9 थर्ड. कार्तिक. आयांश श्रीवास्तव. आयांश श्रीवास्तव. मोहर द विकेट. या ठिकाणी आपण पाहतोय फटका खेळला गेला. अव्यांश श्रीवास्तव. दोन सख्खे बंधू चेतन शिंदे आणि बंटी या दोघांची जोडी मित्रांनो मैदानावरती आहे. अंडर 9 ग्रँड फ्लॉवर युसुफ पठाण इरफान पठाण तुम्ही बघितलेत. परंतु इंग्लंडमध्ये 1880 मध्ये 3 बंधू एका संघाकडून खेळले होते. जॉर्ज डब्ल्यू जी ग्रेस, EM ग्रेस आणि फ्रेड ग्रेस. त्यानंतर मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणी 3 बंधू एका सामन्यातून एका संघाकडून खेळताना पाहायला मिळाले नाहीत. सेकंड प्राइज अथर्व बुरहानपूरकर. अथर्व बुरहानपूरकर. इथं प्राइज आले. अजिंक्य बिसे स्पोर्ट्स फाउंडेशनचे ओनर अजिंक्य बिसे या ठिकाणी उपस्थित आहेत. जो कोणी षटकार खेळेल त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक असेल प्रत्येक षटकारासाठी. इथे आपण पाहतोय हा चेंडू स्वेर असेल. अथर्व बुरहानपूरकर. 1 धाव मिळेल. एका अंडर 9 डबल कव्हरती वाढ. 28 धावा. अंडर 9 बॉईज असतील. विनर ऋषिक माथुर. कार्तिक. ऋषिक माथुर. चेतन शिंदे स्ट्राईक वरती उभा आहे. इथे हा चेंडू वाईड असेल. डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू आपण पाहतोय. पंच वाईड करार देत आहेत. 1 धाव मिळेल. एका धाव्याने धाव बलकावरती वाढ. 29 धावा. गाव हाफ मधील फायनल मित्रांनो आपल्या भेटीला आलाय. विराज जगताप विरोधामध्ये अजिंक्य बिसे स्पोर्ट्स फाउंडेशन. अंडर 9 गर्ल्स थर्ड अर्णव आरान शाह. आराना शाह. प्लेस्को 2024. अंडर 9 गर्ल्स आराना शाह. शेवटचा दिवस. इथे ग्रँड फिनाले मित्रांनो पार पडतोय. आपण पाहतोय खोदून काढलाय चेंडू मात्र 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार 4 धावा असतील. सुरेख. बंदुकीतून गोळी जशी सुटावी ना मित्रांनो चेतनच्या बॅट मधून चेंडू बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळतोय.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवागचे फटके बघितलेत, अजित आगरकरचे तुम्ही बघितलेत, गोलंदाजी असताना फलंदाजी सुरेख करायचा, MS धोनीचे फटके बघितलेत. पॉवर होती, ताकद होती इथे. बोला सर, चेंडू किती झालेत? बॉल किती झाले? 3 चेंडू शिल्लक असतील. 33 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर. चेतन शिंदे परत सेकंड एकदा. अंडर 9 गर्ल्स अंशी इथे मात्र क्षीरसागर. फटका खेळलाय. मिस टाइम. चेंडू मात्र हवेत. अंशी क्षीरसागर. चेंडू टिपला सेकंड. जाईल. चेतन या ठिकाणी बाद आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. फायनलचा मुकाबला मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅट्समन नेम. अंडर 9 गर्ल्स विनर रावी कदम. रावी कदम. प्रसाद. व्यंकटेश प्रसाद खऱ्या अर्थानं आपल्याला इंडिया खेळताना पाहायला मिळालाय. आपण बघतोय अंडर 13 बॉईज यावेळेस वेद रेड्डी प्रसादच्या बॅट मधून फटका मालू. आलाय, परंतु इथे सद्दाम चेंडूच्या खाली आला. झेल टिपलाय. इथे फलंदाज बाद. लगातार 2 फलंदाज बाद होत आहेत. कार्तिक आपण पाहतोय जेवढा लहान आहे तेवढी कामगिरी मात्र मोठी करतोय. ज्यांची उंची कमी असते ना मित्रांनो, त्यांच्या आयुष्यातली कारकीर्द फार मोठी असते. नाव सांगा. नाव. बॅट्समन नेम. हिमांशू. तुम्हाला सचिनचं उदाहरण जगासमोर आपल्याला माहिती आहे. नेपोलियन बोनापार्टचं एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे. 34,000 धावसंख्या मित्रांनो या वेद खेळाडूने बनवली. रेड्डी मालू अंडर 13 बॉईज बॅडमिंटन थर्ड प्राइज. वेद Hat-trick रेड्डी चेंडू मालू. असेल. यावेळेस चेंडू पॅडवरती जाऊन आदळतोय. कोणतीच धाव असणार नाही. षटक मात्र सुरेख समाप्त होतोय. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा असतील त्या म्हणजे 33. 3 गडी बाद. फायनलचा मुकाबला आहे. 4 षटकांचा हा अंडर सामना. 13 बॉईज आर्यन नागवडे. अंडर 13 बॉईज आर्यन नागवडे. दोन्ही गोष्टी सुरू आहेत. मैदानावरती सामना देखील सुरू आहे. मंचावरती बक्षीस वितरण सुरू आहे. कारण जवळपास 6 दिवसामध्ये रनर अप अंडर 13 बॉईज आर्यन नागवडे रनर अप. 7,000 मुलांनी सहभाग नोंदवला होता. अंडर 13 बॉईज फर्स्ट प्राइज ध्रुव पुरोहित. ध्रुव पुरोहित. बंटी आणि हिमांशू मित्रांनो असेल. प्रफुल्ल या ठिकाणी आपण पाहतोय फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु 1 धाव इथे मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ. 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. फायनलचा मुकाबला आहे अजिंक्य BC स्पोर्ट्स फाउंडेशन विरोधामध्ये विराज जगताप आपल्याला पाहायला मिळतो. अंडर 13 गर्ल्स हा चेंडू वाईड असेल. थर्ड प्राइज 1 धाव. मृणाली बडगुजर. मृणाली बडगुजर. करकरण गिरगी घेतली होती, परंतु चेंडू आणि बॅटचा काही एक संबंध आपल्याला खऱ्या अर्थाने इथे होताना पाहायला मिळत नाही. हिमांशू अनेक वर्ष मित्रांनो माझ्यासोबत बसून स्कोरिंगचं काम देखील फार उत्तम पद्धतीने केलेला खेळाडू आहे. क्रिकेट अंडर 13 गर्ल्स सेकंड विनर श्रेया जैन. गोलंदाजी देखील श्रेया जैन. आपण पाहतो इथे काय हिमांशूच्या बॅट मधून चेंडू निघालाय, परंतु सरळ खेळाडूच्या हातामध्ये. हिमांशू या ठिकाणी झेलबाद असेल. परतावा अंडर 13 गर्ल्स फर्स्ट प्राइज उत्कर्षा शर्मा. अजिंक्य BC स्पोर्ट्स फाउंडेशन. उत्कर्षा शर्मा. अंडर 17 स्वप्नील. 17 गर्ल्स थर्ड प्राइज मानसी चव्हाण. थर्ड प्राइज बैडमिंटन अंडर 17 गर्ल्स मानसी चव्हाण. सेकंड प्राइज अंडर 17 गर्ल्स उत्कर्षा शर्मा. स्वप्नीलला आपण बघतो चेंडू फिरवण्यामध्ये फार माहिर आहे, कारण फार सुरेख गोलंदाजी करतो. आज मात्र इथे फलंदाजी करावी लागेल. चेतन हिमांशू जी जोडी बाद झाली आहे. बंटी या ठिकाणी बाद होऊन मैदानाच्या बाहेर गेलाय. अनिकेत या ठिकाणी सुरुवातीला मैदानाच्या उत्कर्ष शर्मा आहे. तेव्हा असं बंटी मैदानावर अंडर 17 गर्ल्स उत्कर्ष शर्मा. या ठिकाणी आपण पाहणार आहोत. हलक्या हाताने चेंडू नक्की स्वप्नीलने खेळलेला आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय. त्या दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा आरामामध्ये पूर्ण करणं. तिसऱ्या प्रयत्न होणार काय, इथे नकार दिला होता. इथे काय थोडासा गडबड गोंधळ होताना पाहायला मिळतो. तिसरी धाव अंडर 17 विनर रागा ओटिमग. आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी होकार देऊन चालत नाही. येस नो वेट, हो नाही आणि थांबा, हा क्रिकेटचा मंत्र तुम्हाला जपावा लागेल.
प्रत्येक ठिकाणी हो म्हणता येत नाही पहा. Under 80 17 Champions boys. Trophy देखील आपण का हरलो. MS धोनीला आर्यन नागवडे. कॉल आणि धावबाद आणि आपल्याला मात्र बाहेर पडावं लागलं. आर्यन नागवडे अंडर 17 बॅडमिंटन थर्ड प्राइज. 38 धावा धावबलकावरती असतील. 4 गडी बाद आहेत. 38 धावा अंडर 17 सेकंड वात्सल्य गर्ग. वात्सल्य गर्ग बंटी या ठिकाणी परत एकदा स्ट्रायकिंग एंडला असेल. स्वतःच्या खांद्यावरती मित्रांनो सामना घेतलाय. स्वतःवरती विश्वास आहे. इथे काय वा सुरेख सुमधुर आवाज बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अंडर 17 बॉईज आयुष पाटील विनर. आयुष पाटील अंडर 17 बॉईज विनर आयुष पाटील. 44 धावा असतील. 4 गडी बाद आहेत. सुरेख आहे. बंटीने तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न का केला होता याचं मूर्तिमंत उदाहरण आणि खऱ्या अर्थानं आपल्याला मैदानावरती षटकाच्या रूपाने पाहायला मिळते. इथे काय परत एकदा इथे चेंडू यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने वन बाउंस सीमारेषा पार. चौकार 4 धावा असतील. 48 धावा धावबलकावरती आहेत. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर अजिंक्य बिसे स्पोर्ट्स फाउंडेशन 35 बिलो थर्ड प्राइज मिहिर बन्साली. मिहिर बन्साली मेडल 48 थर्ड प्राइज. प्रथम क्रमांक का पटकावतात शेवटपर्यंत मित्रांनो या संघामध्ये फलंदाज आहेत. एक बॅलन्स संघ आपल्याला खऱ्या अर्थानं अजिंक्य बिसे स्पोर्ट्स फाउंडेशन पाहायला सेकंड प्राइज इथे चेंडू 35 बिलो वात्सल्य गर्ग. वात्सल्य गर्ग स्वप्नील बॅडमिंटन नको आहे. पंचांना विनंती आहे. तुम्ही पंचांना सूचना करू नका. पंचांना विनंती करू शकता. षटक समाप्त होतोय. 4 षटकांनंतर धावफलकावरती धावा असतील त्या म्हणजे 48. वात्सल्य गर्ग विराज जगतापला 49 धावांची गरज आहे. मेन्स 35 बिलो विनर सुशांत पाटील. विनर सुशांत पाटील विनर विनर. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. अजिंक्य बिसे स्पोर्ट्स फाउंडेशन आपण पाहतोय प्लेस्को 2024 वर्ष तिसरे. हा फायनलचा मुकाबला आहे. गावात मधील फायनल मित्रांनो आपल्या भेटीला आलाय. 49 धावा विराज जगताप संघ करणार का या प्रश्नाचं उत्तर 24 चेंडू मध्ये नक्कीच. वुमन्स ओपन टेबल टेनिस थर्ड प्राइज मोनिका मोदी तुमच्यापर्यंत येईल. मोनिका मोदी थर्ड प्राइज वुमन्स ओपन. चला विराज जगताप संघ क्षेत्र चला फलंदाज आलेत. चेतन शिंदे आणि कंपनी लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. हे दोन्ही संघ पिंपे सौदागर आणि रहाटणीमधले आहेत आणि एकमेकांचा खेळ मात्र खूप चांगल्या पद्धतीने एकमेकांना माहिती आहे कशा पद्धतीने मित्रांनो खऱ्या अर्थाने इथे हे बॅटल रंगणार हे देखील पाहणार. वुमन्स ओपन बॅडमिंटन 24 सेकंड प्राइज विनर अगदी 12 पूर्वेशा गदाम. 49 धावांची गरज आहे. 24 चेंडू 49 धावा. प्लेस्को 2024 वर्ष तिसरे फायनल ग्रँड फिनाल खऱ्या अर्थानं आपल्या भेटीला आलाय. फार सुरेख फलंदाजी करताना आपल्याला बंटी पाहायला मिळाला. चेतन शिंदेने देखील खूप चांगली फलंदाजी केली परंतु त्याची बॅट वुमन्स ओपन पूर्वेशा गदाम ती पाहायला विनर नाही. विभा दिमब. वुमन्स ओपन बॅडमिंटन विनर विभा दिमब. बॉल द्या बॉल. विनर विनर मेन्स 35 प्लस थर्ड प्राइज कुणाल लोकरे बॅडमिंटन. थर्ड प्राइज कुणाल लोकरे. चला विराज जगताप संघ चला फलंदाजीला चला सध्या कुणाल लोकरे द्या ना इकडे. थर्ड प्राइज चला लगेच चेंडू चेक करा. कुणाल लोकरे थर्ड प्राइज. चेंडू सध्या तुम्ही चेक करत असाल तर चेंडू चेक होणार नाही. पोलीस भरती करणारा खेळाडू आहे. प्रत्येक चेंडू हा खाली दाबला जाईल. विनंती आहे 1-2 चेंडू मैदानावरती पाठवा आणि सुरू करा. मेन्स 35 प्लस बॅडमिंटन रनर अप विनायक वैजवाडे. विनायक वैजवाडे. मेन्स 35 प्लस विनर बॅडमिंटन उमेश पाटील. हे पहा
ट्रॉफ्या एक्सचेंज झाल्या तरी नंतर चेंज करून मिळतील याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यायची आहे. चला सामना सुरू करा. ट्रॉफी चेक करून घ्यायचे ते सर्वांनी. बॉल पाहिजे. सर सगळे चेंडू हात दिले. सद्दाम जेवढे होते आय थिंक तेवढे चेंडू हात. किती आहेत? किती? एकच आहे का? उमेश पाटील मेन 35+ बॅडमिंटन विनर. वुमन्स ओपन क्रिकेट रनर अप टीम KY रॉयल चॅलेंजर्स टीम KY रॉयल चॅलेंजर्स व्यासपीठावर यायचंय, आपला सन्मान घ्यायचा आहे. रनर अप KY रॉयल चॅलेंजर्स. वुमन्स ओपन क्रिकेट फर्स्ट विनर फर्स्ट प्राइज चॅम्पियन शिवम दिव्यास. महिलांच्या सामन्यामध्ये मित्रांनो ज्यांचा दिवस पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत होता असा शिवम दिवस संघ फायनलचा मानकरी आज ठरलाय. टाळ्यांच्या गजरात मित्रांनो स्वागत करा शिवम दिवस संघाचं. फार सुरेख खेळ नेहमी या संघाचा आपल्याला पाहायला मिळतो. संघाची संघनायिका रिया आणि त्यांचे पूर्णपणे सहकारी खऱ्या अर्थाने इथे येतील आणि एक सुंदर ट्रॉफी देण्यात येईल. सुंदर ट्रॉफी खऱ्या अर्थाने ते मान्यवरांच्या शुभ हस्ते देऊन आपण इथे सन्मानित करण्यात येते. 2024 चे मानकरी आहेत शिवम दिवस. नक्कीच आपण बाईट घेणार आहोत. संघाची संघनायिका असेल हॅलो. नक्कीच मी प्रीती मॅम कडे येतोय. प्रीती मॅम, नक्कीच तुम्ही सौदागर नगरीमध्ये किंवा बाहेर पण क्रिकेट खेळता. प्लेस्को बाबत काय सांगाल? हे नियोजन उमेशजी काटे नाना यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आमच्या टीमचं हे दुसरं वर्ष होतं प्लेस्को खेळण्याचं आणि सलग दुसऱ्या वर्षी आम्ही जिंकलोय आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण तुमचं नियोजन अप्रतिम होतं आणि असंच आम्हाला संधी देत राहा, दरवर्षी बोलत राहा आणि असंच इथल्या सगळ्या महिलांना प्रोत्साहित करत आलाय तुम्ही, यापुढे पण कराल. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद प्रीती मॅडम. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्लेस्कोचं जे स्वप्न आहे तर ते सत्यात उतरवताना आपल्याला खऱ्या अर्थाने इथले नगरवासी आपल्याला पाहायला मिळतात. विनर्स लिस्ट मिक्स मार्शल आर्ट 2024 अंडर 8 गर्ल्स अन्वी पाटील. अन्वी पाटील बॉल पण नाही. अंडर 8 विनर अंडर 8 अन्वी पाटील. हे क्या रे? मिक्स मार्शल आर्ट MMA 2024 अंडर 8 अन्वी पाटील.
winner under 8 girls, Bhavika Naidu. Bhavika Naidu. हॅलो पंच Bhavika Naidu. किती बॉल आहेत आतमध्ये सद्दाम किती बॉल आहेत Under एकच आहे. 8 boys, third prize, Rishikesh Anand. Rishikesh Anand, under 8 boys, MMA, third prize, Rishikesh Anand. Second, Arjun Bongle. Arjun Bongle. खर तर चेंडू चेक करण्याचा अधिकार खेळाडूंना नसतो परंतु आपण तेवढी मुभा दिली आहे. Arjun Bongle. Second, under 8, MMA, winner Prabhas Jadhav. Prabhas Jadhav. Under 10 boys, Riyansh B. Riyansh B. Silver. Second, Kian Das. Kian Das. चला पंच सामना सुरू करा Winner Rudra Jagtap. Kianch. चला मॅच सुरू करून घ्यायची विनंती असेल 49 धावा बनवाव्या लागतील प्रथम फलंदाजी करत Winner असताना Rudra Jagtap. अजिंक्य बीसी स्पोर्ट्स फाउंडेशन 48 बनवल्या 4 षटकांमध्ये MMA winner under 10 Rudra Jagtap. मिक्स मार्शल आर्ट्स ची पारितोषिक खऱ्या अर्थानं मंचावरती देत आहेत प्लेस्को 2024 फायनलचा मुकाबला गाव हाफ मधील शेवटचा सामना थांबा या जरा, ठिकाणी एवढं संपू द्या मग मॅच चालू करा. नक्की एक मिनिट थांबा एक 5 मिनिटांमध्ये लगेच हे होईल त्यानंतर आपण सुरू करूया Under 10 girls, Udita Makhija. Udita Makhija. एक 5 मिनिटांमध्ये बघू Winner संपेल Meera Manerikar. आणि मग आपण Meera सामना सुरू करू. Manerikar. Meera Manerikar. Under 12 girls, Asmita Wasi. MMA mixed martial art under 12 girls. Second, Asmita Wasi. First, Yajna Jadhav. Yajna Jadhav. Under 14 girls. Second, Twisha Badguzar. Twisha Badguzar. Under 14 girls, Twisha Badguzar. Mixed martial art. Second, under 14 girls, first, Shagun Jadhav. Twisha Badguzar. Shagun Jadhav, under 14 girls, Shagun Jadhav. Open girls, second, Twisha Badguzar. Open girls, Twisha Badguzar. Second, Twisha Badguzar. First, second. First,
त्विषा बडगुजर. ओपन गर्ल्स त्विषा बडगुजर. सांगितले. चला. सेकंड ओपन गर्ल त्वेषा भीमानी. त्वेषा भीमानी. हॅलो, सर्वांना विनंती आहे, आपल्यासाठी भोजनाची व्यवस्था खऱ्या अर्थानं मंचाच्या दोन्ही साईडला केलेली आहे. तर तुम्ही घरी जाण्या अगोदर भोजन श्लोक केल्याशिवाय सचिन जाऊ नका. पाटील. श्लोक सचिन पाटील फुटबॉल. चला सामना सुरू करा. सर, दोन्ही पंचांना विनंती असेल, सामना सुरू करा. आपण पाहतोय मित्रांनो, खऱ्या अर्थानं फ्लेस्को 2024 वर्ष तिसरे 2024 वर्ष तिसरे मान्यश्री नाना काटे आणि मान्यश्री उमेशजी काटे यांच्या नजरेतून खऱ्या अर्थानं प्लेस्को आपल्याला पाहायला मिळतोय. चला लेट्स प्ले, चला खेळूया. क्रिकेटला सुरुवात. 7 नंबर जर्सी अर्थात आणि अंडर 12 बॉईज अनिकेत काटे. MMA चेंडू मेगा गांधी. यावेळेस आपण पाहतोय मेगा त्या स्टेअर्सच्या समोर कोणी उभं राहायचं नाही. शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र चेंडू अडवला जाईल. इथे मात्र आपण मेगा पाहतोय गांधी. 2 धावा. मेगा गांधी. 2 फलंदाज मैदानावरती आले, ते म्हणजे अंडर 12 आणि प्रफुल्ल. बॉईज मेगा गांधी. डिक्की आणि प्रफुल्ल या दोघांची जोडी मित्रांनो मैदानावरती आहे. खरं तर आपण पाहतोय पाठीमागे चेंडू थांबवून खऱ्या अर्थाने फिरवण्याची क्षमता आहे अनिकेत मध्ये आहे. मेघ गांधी गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म ऑन द विकेट. इथे काय मिडल ऑफ द बॅट. चेंडू मात्र इथे स्वप्नील डाऊन दी बॉल. काय सुरेख झेल टिपलाय. वा, झेल टिपलाय. इथे फलंदाज बाद आहे. अंडर 12 बॉईज एक नियम आहे, तुम्हाला सांगेल. विनर चैतन्य लष्करे. काय नियम आहे 2000 चैतन्य लष्करे आणि 1990 नंतर काय घडत होतं. झेल टिपल्यानंतर किती वेळ चेंडू हातामध्ये असावा असं काही रूल नाहीये. अंपायर्सला वाटलं खेळाडूचं नियंत्रण त्याच्या बॉडीवरती आहे की तो आउट आहे, त्यानंतर तो चेंडू कुठेही फेकू शकतो. पण जर खेळाडू त्या पोझिशन मध्ये नसेल, असं वाटतं की हा अडकवू शकतो आणि त्यानंतर चेंडू हातातून पडला तर तो बॉल प्ले असतो. त्यामुळे 14 बॉईज खेळाडू आउट आहे. आणि असं मैदानावरती अनेकदा होतं. चेंडू अनेक वेळा प्रेक्षकांमध्ये गेलेले आहेत आणि हा प्रश्न पडतो, हा साहजिक आहे. अंडर 14 बॉईज इंडियन बोर्ड मध्ये हा प्रश्न विचारला होता चंदू शेटेंनी. गणगरे. चंदू बोर्डे जे आहेत प्रसाद बोर्डेंनी विचारला होता. गणगरे. अंडर 14 बॉईज आत्ताच्या जेल विनर अंडर 14 बॉईज मोहित मनेरीकर. मोहित मनेरीकर. 2000 रुपयाचं पारितोषिक आहे स्वप्नील साठी. संघाचे ओनर स्वप्नील साठी अजिंक्य बिसे यांच्याकडून. यावेळेस आपण मध्ये लोअर फुल टॉस फटका खेळला गेला. इथे मात्र चेंडू अडवला जाईल. ओपन बॉईज थर्ड प्राइज रिहान इनामदार. डीजे नका वाजू. डीजे बंद करा. डीजे पूर्ण बंद करा. डबल कवरती 3 धावा असतील, 1 गडी बाद. ओपन बॉईज थर्ड प्राइज रिहान इनामदार. खऱ्या अर्थानं विराज जगताप विरोधामध्ये अजिंक्य बिसे स्पोर्ट्स फाउंडेशन प्लेस्को 2024 वर्ष तिसरे कोण मानकरी होणार हे पाहणं गरजेचं. यावेळेस अनिकेतचा चेंडू. यावेळेस मिस टाइम फटका. चेंडू हवेत. अनिकेत डाऊन दी बॉल आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक सहज साधा सोपा झेल टिपलाय. ओपन आणि मला वाटतं थर्ड प्राइज रिहान इनामदार देखील बाद आहे. रिहान इनामदार. सेकंड प्राइज अवधूत तांबेकर. फर्स्ट प्राइज प्रतीक लंबाडे. आपण पाहतोय हा झेल टिपलाय सद्दाम. मैदानावरती दैनंदिन जीवनामध्ये रोज वर्कआउट करणारा हा खेळाडू आहे. पोलीस भरती हे स्वप्न खऱ्या अर्थानं डोक्यामध्ये आहे आणि आज मात्र क्रिकेटच्या मैदानावरती आहे. आपण पाहतोय 3
वरती 2 फलंदाज बाद आहेत. काय गोलंदाजी आहे. चेंडू फिरवण्याची क्षमता या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू गर करणं फिरवणं शरीरावरती जाऊन आदळतोय. सुरेख गोलंदाजी असते. तुम्ही अजिंक्य बेसी स्पोर्ट्स फाउंडेशन कडून पहा. नेहमी म्हणजे मी जवळपास या संघाला खूप वर्षापासून पाहतोय तर सुरुवातीचं षटक अनिकेतच्याच हातामध्ये असणार. कुठलंही मैदान असू द्या, कुठलाही सामना असू द्या, कितीही धावसंख्या बनवू द्या, तिथे तुम्हाला अजिंक्य खऱ्या अर्थानं अनिकेत खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. इथे हिमांशू गोलंदाजीसाठी आलाय. 18 नंबर जर्सी परिधान केली आहे. हे काढा ना. म्हणजे 7 नंबर जर्सी महेंद्रसिंग धोनी. 18 म्हणजे विराट कोहली. इथे पाहूयात नवीन खेळाडू मैदानावर. क्लीन बोर्ड त्रिफळाची यष्ट्यांचा सुरेख वेध. फलंदाज बाद आहे. हे पहा, महिला विजेत्या संघ आणि उपविजेता संघ जायचं नाहीये. तुमची बक्षीस वैयक्तिक राहिलेली आहे. महिला विजेता संघ तुमचं वैयक्तिक बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट शिल्लक आहे. अजून बक्षीस द्यायचं चुकून राहिले माग. एक 5 मिनिटं द्या फक्त. धन्यवाद. नक्कीच जवळपास बक्षीस वितरण समारंभ आपण आटोपलाय. फक्त क्रिकेटचा थोड्या वेळात राहिलाय. जाऊयात मित्रांनो मैदानावर. चला, हिमांशू गोलंदाजी करेल. इथे पाहतोय आपण प्लेस्को 2024 वर्ष तिसरे. राईट आर्म राऊंड द विकेट. काय सुरेख चेंडू होता. खोलवर टप्प्याचा आहे. निर्धाव चेंडू सांगताय मित्रांनो मैदानावरती होतीये. स्ट्रायकिंग एंडला विशाल उभा आहे. इथे फटका खेळलाय. अंडर 14 बॉईज अंश घाटे. एक धाव मिळेल. अंश घाटे MMA मिक्स मार्शल आर्ट. अंश घाटे थर्ड. 2 धावा मिळतील. 2 धाव्याने धावबल कवरती वाढ. अंश घाटे 5. विराज जगताप संघाच्या 5 धावा. 3 गडी बाद आहेत. दोन्ही संघ एकाच गावातले आहेत आणि गाव हाफ मधील हा फायनल प्लेस्कोचा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. हिमांशू इथे काय सुरेख चेंडू पडल्यानंतर नक्कीच बाहेरची दिशा घेताना आपल्याला पाहायला मिळतो. धन्यवाद. धन्यवाद सर. हसन ओपन बॉईज हसन सामी सय्यद मिक्स मार्शल आर्ट असेल. ओपन बॉईज हसन सामी सय्यद. इथे परत एकदा चेंडू आपण पाहतोय. सुरेख टाकला गेलाय. हिमांशू अनिकेतने चेंडू फिरवलंय. इथे हिमांशू देखील चेंडू हसन सामी सय्यद. सुरेख गोलंदाजी करताना अनंतकृष्णन अरुण. अनंतकृष्णन अरुण. शॉट या ठिकाणी चेंडू अडवला जाईल. 1 धाव मिळेल. एका षटकानंतर 3 गडी बाद धावफल 2 षटकानंतर 3 गडी बाद धावफलकावरती धावा आहेत. हे पहा, वुमेन्स क्रिकेट टीमच्या बेस्ट बॅट्समन अवॉर्ड. बेस्ट बॅट्समन रेणुका कुलकर्णी शिवम दिवस आपला सन्मान होते. आपण व्यासपीठावरचे रेणुका कुलकर्णी. 12 चेंडू 42 धावांची गरज आणि पाठीमाग फक्त एकच बॅट्समन बसा. बाकीचे आउट झाले. रेणुका कुलकर्णी शिवम दिवस. प्रशांत इथे आपण पाहतोय चेंडू पॅडवरती जाऊन आदळतोय. कोणतीच धाव असणार नाही. एक आहे लेगबायच्या स्वरूपात की बॅट नक्कीच पंच कळवतील. बॅट आहे. बॅटची कडा खऱ्या अर्थानं लागली गेली होती. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. फायनलचा मुकाबला सद्दाम परत एकदा. हॅलो हॅलो माईक चेक. इथे मात्र पॉइंटच्या दिशेने स्क्वेअर कट फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट यामध्ये फार मोठं अंतर राहताना पाहायला मिळते. हलक्याताने चेंडू खेळलाय. नकार दिलाय. विशाल आणि सद्दाम या दोघांची जोडी मैदानावरती आहे. 3 नंबरचा गोलंदाज जर आपण बघितलं ना तो प्रशांत भिसे इथे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. चेंडू सुरेख आहे. बेस्ट बॉलर वुमेन्स ओपन. नक्कीच सद्दाम मला देखील इथे बेस्ट बॉलर यश आले. चेंडू परत एकदा सुरेख निर्धाव चेंडू. चेंडू सरळ पॅडवरती जाऊन आदळतोय. 49 धावांचा पाठलाग विराज जगताप संघ करतोय. यावेळेस आपण पाहतो चेंडू अडवला गेलाय. 1 धाव मिळेल. शॉर्ट या ठिकाणी चेंडू खेळला जाईल. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. 9 धावा. 3 षटकानंतर 3च्या सरासरीने विराज जगताप संघ 9 धावा बनवतोय. चेंडू शिल्लक असतील 6 आणि धावा बनवायचे ते म्हणजे 40. 6 चेंडू 40 धावा. 6 चेंडू आणि 6 चेंडू आणि 40 धावा. 6 चेंडू 40 धावा. सर्व
विजयी संघांनी व्यासपीठाच्या समोर यायचे. 6 चेंडू 40. 6 चेंडू मध्ये 40 धावांची गरज. स्वप्नील, यावेळेस आपण पाहतोय चेंडू सुरेख होता. 5 चेंडू आणि 40 धावांची गरज. 6 चेंडू आणि व्यासपीठ जरा इथे 5 चेंडू 40. फुलटॉस फटका मात्र सुरेख. चेंडू समोरच्या दिशेने जाईल. सीमारेषा पार. षटकार 6 धावा आहे. सुरेख आहे, अफलातून आहे. मला वाटतं फक्त सद्दामच्या बॅट मधून षटकार आलाय. या अगोदर विराज जगतापचा कुठलाच खेळाडू मित्रांनो षटकार ठोकू शकला नाही. स्वप्नीलचा चेंडू फुलटॉस आला आणि सद्दामने मात्र समोरच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर काढण्यामध्ये यश आलंय. पाहूयात पुढील चेंडू असेल. इथे काय परत एकदा सुरेख कमबॅक केलं गेलंय. फार मोठं अंतर आहे. खरं तर एकतर्फी सामना होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकतर्फी फाईट सत्ता देताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे काय मिस टाइम फटका. चेंडू हवेत. प्रशांत चेंडू वरती येतोय. इथे क्षेत्ररक्षण होईल. 1 धाव मिळेल. 1 धाव्याने धावबलकावरती वाढ. 16 धावा धावबलकावरती असतील. चेंडू फार कमी शिल्लक आणि सामना मात्र फार मोठा आहे. खूप मोठी धावसंख्या इथे बनवावी लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय फटका खेळला गेला लॉंग ऑफच्या दिशेने. इथे चेंडू अडवला जाईल. 1 धाव मिळेल. 1 धाव मिळेल. 1 धाव्याने धावबलकावरती वाढ. 17 धावा धावबलकावरती असतील. प्लेस्को 2024. इथे सद्दाम इज ऑन फायर. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. इसको लगा डाला तो लाईफ झिंगाला. आणि इथे मात्र सामना संपतोय. अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाउंडेशन ठरतोय प्लेस्को विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. चा मानकरी. तर रनर अप द्वितीय क्रमांक इथे मिळवलाय तो म्हणजे विराज जगताप संघाने. खूप सारे शुभेच्छा असतील दोन्ही संघाला. ऐक ना, सर्व संघांना विनंती आहे व्यासपीठाच्या समोर यायचे. चला सगळ्या संघाला लेडीजच्या समोर या.